हे दहीवडे पहा, किती छान मस्त गोल गरगरीत झालेत. बऱ्याचदा दहीवड्याचा आकार असा गोल गरगरीत येत नाही किंवा वड्यांना आतून असं जाळीदार टेक्स्चर येत नाही. पण हा वडा तुम्ही पाहू शकता, मी कट करून दाखवते. छान स्पंज सारखा टेक्स्चर याला आलेला आहे. इनो सोडा काहीही वापरलेलं नाही, तरी सुद्धा छान जाळी सुटलेली आहे. हे असे सुंदर वडे तयार होण्यासाठी एक खास स्पेशल ट्रिक्स आपण वापरतोय. नमस्कार, मी स्मिता स्वादचिधुरीचा मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला, आता आपण दहीवडे बनवतोय, तर त्यासाठी 1 कप उडदाची डाळ मी इथे घेतली होती. ही डाळ साधारण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आपली छान भिजलेली आहे. आता 3 तास डाळ भिजल्यानंतर याला मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. डाळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थंडगार होते. आता ही भिजवलेली डाळ फ्रीजमध्ये ठेवणं का गरजेचं आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगेनच. पण आता ही भिजवलेली डाळ आपण सर्वात आधी वाटायला घेऊ. त्यासाठी या डाळीतील सर्व पाणी तुम्ही काढून टाकू शकता किंवा मग फक्त पाणी निथळून डाळ आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. डाळ आपण फ्रीजमध्ये ठेवून थंडगार केली होती, तरी सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे काही बर्फाचे खडे. तर इथं मी साधारण 2 बर्फाचे खडे घातलेत. डाळ वाटत असताना गरज वाटली तर पुन्हा 1-2 बर्फाचे खडे घातले तरी पण चालते. पण खूप जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही. कमीत कमी पाणी वापरून म्हणजे कमीत कमी बर्फाचे खडे वापरून आपल्याला ही डाळ शक्य होईल तितकं बारीक अशी वाटून घ्यायची. तर इथं आपली पहिली बॅच दळून तयार झाली. याच पद्धतीने उरलेली डाळ सुद्धा दळून घेऊ. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भिजवलेली डाळ फ्रीजमध्ये का ठेवायची किंवा डाळ बारीक वाटत असताना बर्फाचे खडे का वापरायचे. कारण फ्रीजमध्ये आपण डाळ ठेवून घेतली होती, ती आधीच थंड होती. त्यात आपण बर्फाचे खडे घातले, त्यामुळे डाळ बारीक करत असताना जास्त गरम होत नाही आणि छान स्मूथ अशी वाटली जाते. तर आता इथं तुम्ही बघू शकता डाळ आपली छान बारीक वाटून तयार झाली. तर आता हे तयार झालेलं पीठ मिक्सरमध्ये फिरवत असतानाच खूप हलकं फुलकं झालेलं असतं. तरी सुद्धा याला आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये साधारण 3 ते 4 मिनिटं असं फेटून घ्यायचं. म्हणजे हे पीठ अजून हलकं फुलकं होतं. पीठ जास्त हलकं होईल ना, तितकंच आपले वडे सुद्धा छान हलके फुलके आणि जाळीदार असे तयार होतात. त्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करायची नाही. किमान 3 ते 4 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये पीठ चांगलं फेटून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता पीठ मी चांगलं फेटून घेतलं आणि पूर्वीपेक्षा ना थोडासा याचा कलर लाईट झालेला आहे आणि पीठ खूप हलकं फुलकं झालंय. आता हे पीठ परफेक्ट झाले कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये साधं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं. आता या पाण्यामध्ये आपलं तयार केलेलं पीठ थोडंसं टाकून बघायचं आणि पीठ तुम्ही बघू शकता वरती पाण्यात तरंगत आहे. याचा अर्थ पीठ आपलं छान तयार झालंय. वडे तळण्यासाठी परफेक्ट तयार आहे. पटकन वडे तळायला घेऊ. आता या तयार पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा मिसळून घ्यायचं. आता ही मीठ टाकण्याची प्रोसेस माझ्याकडनं स्किप झाली, तुम्ही मात्र थोडंसं मीठ नक्की टाका. पीठ तयार झालं, पटकन वडे तळायला घेऊयात. तर इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तेल खूप कोमट नसावं किंवा अगदीच कडकडीत दूर निघेपर्यंत पण गरम करायचं नाही. तेलाचं टेम्परेचर हलकं गरम असावं. तेल जर खूप कडकडीत गरम असेल तर वडे जाळीदार होत नाही, म्हणून तेल मध्यम गरम ठेवायचं. आता वडे सोडताना आपल्याला हात पाण्यात थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे. एक लक्षात घ्या, हातात पाणी घ्यायचं नाही. हात पाण्यामध्ये फक्त ओलवून घ्यायचं आहे. म्हणजे वडे तेलात सोडताना वडे व्यवस्थित सोडता येतात. ते पीठ हाताला चिकटत नाही. तर पहा, भांड्याच्या काठावरचं पीठ घ्यायचंय. हाताने तिथल्या तिथंच असं गोलाकार फिरवायचं आणि हाताची 5 बोटे एकत्र करून पटकन पीठ तेलात सोडायचं. म्हणजे मग वड्याला टोकेरी भाग न येता वडे छान गोल गरगरीत तयार होतात. आता तेलात वडे सोडण्याआधी हात ओलसर करायचा आणि वडे असे तेलात सोडायचे. गॅस एकदम कमी ठेवलाय. तेल मध्यम गरम आहे. कढईत बसतील इतके वडे तेलात सोडायचे. तर पहा, अगोदर सोडलेले वडे छान फुललेले आहेत आणि त्यांनी गोल आकार धरलेला आहे. यासाठीच तेल आपल्याला मध्यम गरम असायला हवं. आता झारा न लावता एखादा छोटा चमचा घ्यायचाय आणि त्याने हलवत हलवत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. तेल फक्त हलवायचं म्हणजे वडे तेलात गोलाकार फिरत राहतात आणि मग सगळ्या दिशेने एकसारख्या रंगावरती तळले जातात. वडे तेलात सोडल्यानंतर गॅस मी मध्यम ठेवलाय आणि मध्यम आचेवरतीच वडे तळून घ्यायचे. म्हणजे गोल गरगरीत तर होतात पण छान जाळी सुद्धा सुटते. वडे तळून झाल्यानंतर शेवटचा फक्त एखादा मिनिट गॅस मोठा करून वडे तळून घ्यायचे. म्हणजे मग सोनेरी सुरेख रंग वड्यांना येतो. तर पहिल्या बॅचचे हे वडे तळून तयार झाले. आता याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे सुद्धा वडे तळून घेऊयात.
आता दुसरी बॅच तळत असताना जर तेल खूप कडकडीत गरम झालेलं असेल तर थोडंसं कोमट करून घ्या. थोडा वेळ गॅस बंद केला तरी चालेल, पण तेल आपल्याला कोमट असायला हवं. आणि मग यामध्ये वडे सोडायचे. नेहमीप्रमाणे पाण्यामध्ये हात ओलवून घ्यायचा आणि भांड्याच्या काठावरून पीठ काढत असे हे गोलाकार वडे तेलात सोडायचे आणि मध्यम आचेवरती वडे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. आज हे वडे आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहे, पण हे ताकात सुद्धा भिजत घालू शकतो. जर तुम्हाला ताकात भिजत घालायचे असतील तर जास्त डार्क रंगावरती हे वडे तळून घ्या, कारण वडे ताकात घातल्यानंतर अजून यांचा रंग फिका होतो. तर इथे मी अर्ध्या पिठाचे वडे तळून घेतले. पहा, एकूण एक वडा छान फुललेला आहे, गोल गरगरीत झालेला आहे. आता हे वडे आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे. तर त्यासाठी वडे भिजतील इतकं पाणी एका बाउलमध्ये कोमट करून घेतलेलं आहे. यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. साधारण चवीपेक्षा थोडं जास्त घातलं तरी पण चालेल, कारण वडे आपण यातून पाणी नितळून काढून घेणार आहोत. अर्धा ते पाऊण चमचा हिंग घातलेला आहे आणि आता हे छान एकजीव मिसळून घ्यायचंय. मीठ पूर्णपणे विरघळलं. आता यामध्ये आपण तळून घेतलेले वडे घालूयात आणि आता हे वडे या पाण्यामध्ये भिजू ठेवू. आपले वडे तळून झाल्यापासून थोडेसे कोमट झालेले आहेत, त्यामुळे भिजायला साधारण 20 ते 25 मिनिटं लागतील. जर अगदीच तेलातून काढलेले गरम गरम वडे तुम्ही पाण्यामध्ये घातले असतील तर 10 ते 15 मिनिटांमध्ये सुद्धा भिजतात. आता मी मगाशी जो वडा तुम्हाला बाजूला काढून ठेवला होता ना, तो कट करून दाखवते. हे बघा किती मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार तयार झालेला आहे. वडे आपले पाण्यामध्ये भिजतायत तोवर आपण यासाठी लागणाऱ्या चटण्या करूयात. तर सर्वात आधी हिरवी चटणी करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर. साधारण 1 कपभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि भरपूर पुदिन्याची पाने. कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात. 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा. 2 चमचे ताजं फ्रेश दही घालायचंय. चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचंय. दही वडे करतोय तर त्यासाठी आपल्याला गोड दही लागेल. इथे मी अर्धा कप दही वापरून गोड दही करतेय, पण आपण जेवढे वडे तळलेले आहेत त्यासाठी साधारण 1.5 कप दही लागेल. तुम्हाला हवं तर सगळं दही तुम्ही एकदम करून ठेवू शकता. दही एका गाळणीमध्ये काढून घेतलं. यामध्ये घालूयात पिठी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दही आणि पिठी साखर गाळणीतून गाळून एका बाउलमध्ये काढून घेतलं. हे आपलं गोड दही छान तयार झालं. दही वड्यांसाठी आपल्याला गोड चटणी सुद्धा लागणार आहे, जी मी आधीच केलेली आहे. याची रेसिपी चॅनेलवर आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. वडे सुद्धा तुम्ही पाहू शकता छान भिजलेले आहेत. आता आपल्याला यातलं पाणी थोडंसं दाबून पिळून काढायचंय. खूप जास्त जोर देऊन दाबायचं नाही, संपूर्ण पाणी पण काढायचं नाही, किंचित पाणी शिल्लक ठेवायचंय. हे पहा, हे असे वडे दाबून मी थोडं थोडं पाणी यातलं काढून घेतलं. आता हे प्लेटमध्ये सर्व करूयात. वडे एकदम मस्त जाळीदार तयार होतात, कारण आपण इथं डाळ थंड करून घेतलेली आहे. बारीक करताना यामध्ये बर्फ वापरला होता, त्यामुळे डाळ अजिबात गरम झाली नाही. डाळ मिक्सरमध्ये छान फेटली गेली, त्यामुळेच त्यात हवा भरली जाते आणि वडे सुद्धा छान जाळीदार लुसलुशीत असे तयार होतात. याशिवाय वडे तेलात तळताना तेलाचं टेम्परेचर सुद्धा कमी होतं, त्यामुळे वडे सावकाश तळले जातात आणि छान जाळी सुटते आणि छान गोलगरगरीत सुद्धा होतात. म्हणून वडे तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं. याशिवाय पीठ फेटून घेणंही तितकंच महत्त्वाचं. माझ्या पद्धतीने हे असे दहीवडे नक्की करून बघा. आता दहीवड्या सर्व करत असताना वड्यांवर थोडं गोड दही घालायचंय. आवडेल तितकं तिखट चटणी किंवा गोड चटणी घालायची. थोडीशी मिरची पावडर भरभरायची, बारीक शेव घालायची आणि सर्व करायचं. पुन्हा भेटत नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.